हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी बनवत आहे क्रोशन, चॉकलेट क्रोशन बनवत आहे मी आज. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अगोदरची जी प्रोसेस होती दाखवली नाहीये. हे पीठ मळण्यासाठी मी अर्धा कप दूध घेतलं होतं. हाताला गरम नाही लागणार एवढाच गरम पाहिजे दूध, म्हणजे कोमटसर. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचे ईस्ट टाकायचं आणि 2 चमचे साखर टाकून व्यवस्थित 15 मिनिटं झाकून ठेवायचे आणि मग 2 कप जे आहे पीठ आपल्याला त्यात टाकून मस्त मळून घ्यायचंय. आणि बटर घ्यायचे 2 टेबलस्पून आणि छान मळून मळून आपल्याला अशा एखाद्या पातेल्यामध्ये याला फुलण्यासाठी ठेवायचंय. आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे व्यवस्थित फुललं जातं मस्त. तर आणि त्यासाठी मी ओटीजी मध्ये पण ठेवलं होतं, कारण ओटीजी हे गरम असतं, बंद ओटीजी पण गरम असतं आतून खूप. तर त्यात ठेवू शकतो आपण, व्यवस्थित राईज होतं मग आपलं पीठ. ठीक आहे, याला एकसारखं असं मळून घ्यायचंय. तुम्ही पाहिलं मी पातेल्यातून हे पीठ काढून घेतलं, कारण 2 तास झालेले होते. पातेल्यातून काढून परत एकदा 2 मिनिटासाठी याला मळून घ्यायचंय आणि एक संध करून घ्यायचंय, कारण आता आपल्याला याला कट करायचं आहे. तसं पीठ घेतलंय मी कोरडं, जास्त नाही. आणि माझ्याकडे जास्त इथे जागा नाहीये प्लॅटफॉर्मवर. याचे मी ना समान पार्ट्स करून घेते, कट करून घेते. ठीक आहे, हे घेतले मी, जे मी केकसाठी वापर करते याचा. याला ना समान गोळे करून घेऊया त्याचे आपण पूर्ण, याने व्यवस्थित कट होतं. आणि आता उन्हाळ्याचं कसं आहे ना, ईस्ट व्यवस्थित फर्मेंट होतं आणि पीठ पण मस्त फुलायला मदत होतं. हे एवढं गोळे पुरेसे आहेत का? हे व्यवस्थित झालेत हे. आता यांचं आपण गोळे करून घेऊया अशाच पद्धतीने. पूर्ण ह्याचं जे हे भाग आहे ना, हे आतमध्ये असं दाबून घ्यायचं. हे पूर्ण राऊंड गोळा बनवून घ्यायचा आपल्याला. पूर्ण राऊंड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ह्याचं काय, मला पोळ्या लाटून घ्यायचे, हे सगळे मी करून घेते. मी इथं हे काम करत आहे, पण आरवला बघा काय करायचं इथं थांबून. मी त्याला दाखवणार नाही, तो आता व्यवस्थित आहे नाही व्यवस्थित अवस्थेत. पण हे पीठ मैदाच हे थोडंसं मला कोरडं लागत होतं म्हणून मी इथं ठेवलंय. पण याने बघा इथं काय केलंय, पूर्ण पीठ सांडून घेतलंय. हे 8 गोळे व्यवस्थित बनून झालेत. हे मोठे छोटे झाले आहेत. ह्याच्यात असे पण सर्व पोळ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला. मग याचं जे पातेलं आहे याच्यातच मी हे गोळे ठेवते आणि एक एक याची आपण पोळी लाटून घेऊयात. हे सर्व गोळ्यांचे आपल्याला मोठमोठे, हे पोलपाट जेवढं आहे एवढं मी राऊंड याचं बनवून घेणार आहे. एकदम पीठ कमी कमीच घेतलंय, एवढं राऊंड झालंय असं, एवढं मोठं आणि एवढं पुरेसे. इथं मी अगोदरचं फर्स्ट जे आहे इथं ठेवलंय. आता ह्याच्यावरच मी साईडला ह्याच्यावर ना पीठ जरा कमी यायला पीठ लावते, कारण आपल्याला हे परत वेगळं वेगळं करायचं. ह्याच्यावरच मी हे वालं ठेवते. चिटकणार नाही तसं. हे आता पिठावर पीठ टाकले ना मी, हे मस्त फुलायला लागलेत. उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित फुलतात हे, यांना जास्त वेळ नाही लागत फुलायला. तर सगळे गोळ्यांचे चपाती असंच फटाफट बनवून घेते. हे आहे तिसरी आपली पोळी, याच्यावर टाकून घेतली. हे 3 झालेत आतापर्यंत, 1 2 आणि हे 3. इतक्याच आकाराचं राऊंड आपल्याला बनवून घ्यायचंय. हे चौथी पोळी, मस्त राऊंड झालाय ना. आता हे 5वी पोळी आहे. आता हे 5 पोळ्या झालेल्या आहेत. सोड नारू, काय करतो हे? असा हात करतोय तो मध्ये मध्ये, म्हणून मी असं कंटिन्यू पोळी लाटताना बनवत नाहीये. असं दाखवू, हे असं चालू त्याचं, इकडून तिकडून काढतोय आणि टाकतोय. तर तुम्ही म्हणाल की मग बनवते का आहेस, तो ऐकत नाहीयेस तर. पण मला आता बनवायचंय हे, त्याला मला घरी बनवून द्यायचंय आणि याला जास्त वेळ नाही लागत. मी पीठ मळून ठेवलं होतं तेव्हा तो झोपला होता. पीठ व्यवस्थित राईस झालंय, हे फुललंय मस्तपैकी. मग याला जास्त वेळ ठेवून फायदा नाही, म्हणून मला हे आता फक्त लाटून घ्यायचंय आणि हे परत मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ते सगळं लाटून झाल्यावर मग आपण ह्याची पुढची प्रोसेस करून याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, डीप फ्रीजमध्ये. आता माझ्याकडे वेळ नाही ना, त्यामुळे मी डीप फ्रीजमध्ये ठेवत आहे. तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. सर्वांची पद्धत वेगवेगळी आहे बनवण्याची, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. कोणी अंड वापरून बनवतं, कोणी विना अंड्याचं
बिना अंड्याचं बनवतं. आता मी याच्यामध्ये एक अंड वापरला आहे. हे खाऊ नकोस. हे असं केलंय त्याने पूर्ण या पिठाचं. तर झालं हे एक आहे आणि इथं हे एक आहे. संपलं. मग एवढं करून घेते मी. हे जे पीठ खराब केलंय आरूनी अगोदर ह्याचीच बनवून घेते. आणि आता हे सगळे पोळी बनवून रेडी झाले. आता हे सगळे पोळी बनवून रेडी झाले आहेत. तर आपल्याला याच्यावर वितळलेलं बटर लावून घ्यायचंय. अगोदर एक पोळी घ्यायची आहे, चपाती घ्यायची आहे, याच्यावर वितळलेलं बटर मी हातानेच लावते. इकडे दुसरी पोळी याच्यावर टाकायची आहे. थोडासा आपण मैदा पण असं काय म्हणतो स्प्रिंकल करू शकतो याच्यावर. पण मी असंच बनवत आहे कारण मी आता पिल्लूला कडेवर घेतलंय. तो खूप रडतो. त्याचे पेशन्स लेवल संपलेत आता. असं काही जास्त वेळ नाही झाले हे करता करता. एक 10 मिनिटं 10-15 मिनिटं लागतं हे करताना. पण तो असं करतो एक माझ्याकडे बघून की मी बिझी असले ना त्याला माझ्याकडे यायचं असतं. चला तर मग हे एकावर एक आपण असं बटर लावून घेऊ आणि प्रत्येक पोळीला याच्यावर व्यवस्थित टाकून घेऊ. आता माझ्याकडे थोडं जागा कमी आणि मी हे पोलपाटवर करत आहे म्हणून हे लहान साईजमध्ये करत आहे मी. तुम्ही थोडंसं जास्त मोठं याला लाटू शकता. आणखीन व्यवस्थित आणि छान बनेल क्रोशंट आपले. तर हे एकावर एक असं ठेवून व्यवस्थित याला करून घेऊयात. कारण हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे ना आता. तर त्यामुळे. आणि पिल्लू असं आवाज करतो त्यामुळे मला इथे व्हॉइस ओव्हर करत आहे मी. कारण त्याचं रडाय खूप जोरात रडतोय तो त्यामुळे. चला तर हे थोडंसं जे मोठे साईजमध्ये झाले होते ते मी आतमध्ये असं फोल्ड करून घेतलंय. आणि आता याला मी जे क्लिंज रॅप असतं आपलं त्याच्यामध्ये ठेवून घेते. दोन्ही बाजूने ते क्लिंज रॅपने याला रॅप करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तसं तर याला डीप फ्रीजमध्येच ठेवलेलं जास्त बेटर असतं. नॉर्मल खालच्या फ्रीजमध्ये ठेवून काही फायदा नाही. कारण 15-20 मिनिटासाठी ठेवायचं आपल्याला, जास्तीत जास्त अर्धा तासासाठी. याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं मस्त एक अर्धा तास 1 तासासाठी. छान हे सेट होऊन जातं तोपर्यंत. मग तोपर्यंत आता हे एवढं ठेवून मी पिल्लूकडं लक्ष देते, खेळते त्याच्यासोबत. कारण मी बिझी असले की आता सगळे समजू शकतात की आपण बिझी असलो की बाळाला असं वाटतं की माझ्यासोबत का नाही खेळत आहे आई, हो की नाही? त्यामुळे लहान मुलं असंच चिडचिड करतात, रडतात. तर काही हरकत नाही. घरी बनवून माझ्या हाताने बनवून त्याला दिलेलं मला जास्त समाधान वाटतं, छान वाटतं. ठीक आहे तो लहान आहे, थोडंसं वेळ मॅनेज नाही होत काही काही गोष्टी बनवायला. हे 40 मिनिटासाठी मी डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता याचं रॅपर जे आहे काढून घेऊ आपण. तर जास्त काम नाही याचं, फटाफट सर्व प्रोसेस कंप्लीट करून घेऊ. वाव, मस्त मस्त क्रोशंट बनवूया. पिल्लूचे डॅडी आलेत. आता पिल्लू त्याच्या डॅडी सोबत खेळेल. मग मला तो काय आता डिस्टर्ब करणार नाही थोडा वेळ. आणि माझं हे काम होऊन जाईल. तसं याचं आता जास्त काम नाहीये. थोडं किती मस्त हे पण ना मी ठेवलं फ्रीजमध्ये, पण हे पण फुललंय व्यवस्थित. दाखवते मी याची जाडी. दिसते मस्त लेअर बनणार आहे क्रोशंटची याची. चला आता याला मी आणखीन मोठं करते. हातानेच करावं म्हणते मी, याची अजून जमत होत नाहीये. मी प्लेटवर ठेवलंय याच्यावर कारण पोलपाट खूप माझं लहान आहे. हे ना हे ताट जेवढं मोठं आहे त्या आकाराचं मी याला आणखीन असं लाटून घेतलंय. पिल्लूच्या डॅडींना विचारलं मी की मी काय बनवते सांगा. तर ते म्हणतात पिझ्झा बनवतीये. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, त्यांना नाही सांगितलं मी हे काय बनवत आहे. चला हे व्यवस्थित मोठं झालेलं आहे व्यवस्थित. थोडं आणखी इथं साईडला याच सर्व असं मस्त आपली मोठी अशी पोळी रेडी झाली आहे. आता याचं बाकीचं काम करून घेऊ. ताट हालत आहे याचं. तर मग मला हे कट करायचं आहे त्यामुळे हे मला काढावं लागणार आहे रॅपर. यातून रॅपर काढून घेऊ डायरेक्टली आथरू. हे आपलं पिझ्झा कटर आहे ना, चाकूने पण करू शकतो. आता माझ्याकडे हे आहे. चला आता मी हे कट करून घेते व्यवस्थित. हे बघा, अगोदर हे असं 4 भाग करून घेऊ आपण याचे. हे प्लेटवर ठेवलंय ना, हे खूप एक ठिकाणी टिकून नाही राहत. इकडं तिकडं प्लेट ना सरककाय लागलंय. काही हरकत नाही. हे एक राऊंड झालेलं आहे आपलं. कटरने मी हे करून घेतलंय. झालं. आता याचे आपण
तीन तीन भाग पाडून घेऊ. अगोदर मी काय करते, थोडी जागा बनवण्यासाठी इथून ना कमी करते हे एक स्लाइस याचं, म्हणजे मला थोडी जागा मिळेल, व्यवस्थित करून दाखवता येईल क्रोशन. माझ्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी हे असं करत आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जागा असेल तर व्यवस्थित याचं मोठं राऊंड करा. थोडंसं पातळ झालं तरी चालेल. थोडंसं काय करते ना, आणखीन याला हाताने हे असं मोठं करते. हा आपला पिझ्झाचा स्लाइस असतो तसं झालंय. आता हे मी हे असं या बाजूने करते, म्हणजे हे व्यवस्थित मला करता येईल. इथून दिसतंय का? एक बाबा चिटकलं का काय जास्त? हे आतल्या साईडने करू असं. इथून मला जास्त वाटते की चिटकू शकतो. हे फर्स्ट कटिंग आणि इथून सेकंड. आणि आता आपण काय करणार आहोत, इथून एक कट मारायचा आपल्याला मधून. ठीक आहे, हे झाले दोन तुकडे याचे. आणि मी इथं चॉकलेट घेतलंय, डार्क चॉकलेट. तर हे मी याच्यात टाकते. स्टफ चॉकलेट वाले क्रोशंट काही बनवणार आहे मी, आणि काही प्लेन ठेवणार आहे. हे एवढं पुरेसं होईल का जास्त होईल? छोटं करते थोडंसं. ठीक आहे, हे झालं. हे आता ह्याला असं फोल्ड करत करत जायचं आपल्याला. हे मिनी क्रोशंट झाले. याला इथे थोडंसं असं प्रेस करू. झालं ना, किती क्यूट दिसतंय. हे छोट्या साईजचं आहे. हे इथं मी ना ट्रे रेडी करून ठेवलेलं आहे, मी दाखवते थोड्या वेळात. सगळे मी चॉकलेटचे नाही बनवणार, काहीच थोडेफारच बनवणार आहे. हे चॉकलेट चॉकलेट जसं पाहिजे तसं आपण मनाने टाकू शकतो. आहा, हे असं असं राऊंड 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 अँड राऊंड. बघू बेक झाल्यावर कसं दिसतंय. हे असं क्यूट दिसत आहे ना, मस्त. हे मग मी दाखवते बेकिंग ट्रे मध्ये. ठीक आहे, एवढ्या छोट्या साईजचं, कारण हे बेकिंग ट्रे माझं ओटेचे लहान आहे. हे असं मस्त दिसत आहे. एकसारखं ठेवते म्हणजे हे दिसायला क्यूट दिसेल. छान दिसत है ना. आप समझे, देखो क्या बना रही हूँ. ये देखो ना, छोटे साइज के बन रहे. नहीं, क्रोशंट. क्रोशंट, हाँ. याला असं थोडंसं भी चॉकलेट भी, चॉकलेट वाला या प्लेन या क्रीम भी बनते हैं, बटर क्रीम. चला, हे मी फटाफट करून घेते. अगोदर याला बारीक कट करते. असं हे असं ठेवूयात. हे मस्त पैकी. वाव, मला खूप आनंद होतोय. मस्त बनत आहेत आपले क्रोशंट एकदम. वाव, किती सुंदर ना. डिझाईन पण एकदम परफेक्ट येत आहे. मस्त लहान आहे. आता हातावर ठेवून दाखवते बघा किती लहान आहे. तर मी असे सर्व क्रोशंट बनवून घेते. आणि इथे बघा रेडी झाले आहे सगळे क्रोशंट आपले. आणि मी याला 15-20 मिनिटासाठी ठेवलं होतं, पुन्हा क्लिंज रॅपने रॅप करून. जे आधीचे रॅपर होतं ना त्यानेच मी रॅप करून ठेवलंय. आणि आणखी इथे 4 बनले आहेत, ते पण मी तोपर्यंत ओटीजी पण मी इथे प्रीहीट करायला ठेवलेलं होतं. 1-2-3 सेकंड राहिले आहेत, तर मी हे प्लास्टिक काढून घेते आणि याच्यावर ब्रश करते. 15 ते 20 मिनिटं झालेलं आहे ठेवून. आणि याला पण हे जे 3 आहेत, 3 साठी मी परत कुठे ओटी चालू करणार, त्यामुळं मी हे एवढं बेकिंग पेपर घेतलंय. आणि हे ग्रिल रॅक जे असतं ना, ह्याच्यावर ठेवून टाकेल मी. जिथं व्यवस्थित सेट झाले त्याला आणखी थोडंसं लांब लांब ठेवावं, म्हणजे हे एकमेकाला चिकटणार नाही. मला वाटतं हे पण काढून टाकावं. 4 ह्याच्यात करावे.
कारण जागा फुलण्यासाठी यांना भेटली पाहिजे व्यवस्थित, त्यामुळं मी हे असं करत आहे. हे असं थोडंसं तिरकस ठेवते म्हणजे फुलताना हे व्यवस्थित यांना जागेची कमी नको व्हायला. ओटीजी छोटा आहे ना आपला, त्यामुळं. चला आता हे दुधाने जे आहे हे थोडं जास्त इकडे गेलं का, आत्तापासूनच फुलायला लागले हे. किती बघा ओटीजीमध्ये जाऊन किती फुलेल. याला अंड्याने पण असं ब्रश केलं जातं, पण आता मी अंड्याचा वापर नाही करणार. मी हे क्रोशंटचं पीठ मळताना अंडा वापरला आहे. यात मी 1 अंडा आणि 1.5 टीस्पून मी ईस्ट वापरलं आणि अर्धा कप दूध, नॉर्मल गरम दूध, जे हाताला चटके बसणार नाही एवढं. वॉश केल्याने व्यवस्थित ब्राऊन रंग येतो. अंड्याने जास्त फरक पडतं एग वापरल्याने, पण ठीक आहे. मी आता दुधानेच काम चालवून घेते. ब्रशचं मिल्क वॉश करून घेऊ. मला याला अंड्याने वॉश करायचं तर अंड्याने पण करू शकता, मस्त कलर येईल आणखी. मी जास्त करून बेकिंगमध्ये अंडं वापरत नाही. विदाऊट एग, नो एगवालेच हे बनवते. पहिल्यांदाच आज एग वापरून बनवलं आहे. नेहमी मी विदाऊट एग रेसिपी बनवते बेकिंगसाठी स्पेशल. हे मस्त मिल्क वॉश करून झालेलं आहे. तर हे मी बेकिंग बॅग जे आहे हे घेते, याच्यावर हे ठेवूयात. असं हे बेकिंग ट्रे घेत बसेल का बाबा, बसले तर खरं. चला ओटीजीचा आवाज आला का तुम्हाला, टिंग म्हणून. हे असं ठेवूया त्याला, असं इकडं एक आणि इकडं एक, म्हणजे असं 4 इथं. चला आता हे ओटीजी मध्ये ठेवूयात आपण. अगोदर हे बेकिंग ट्रे ठेवून टाकते इथे. मिडलला ठेवायला पाहिजे. मी बापरे, हाताला नको लागायला, हाताला लागलं होतं माझ्या. तर हे मी सांभाळून जे आहे इथं एक ठेवलं आहे. हे असं ठेवू का नको, काय करू मला समजत नाही. ओटीजी ठीक आहे, हीट जाईल, ठेवते मी दोन्ही पण. आणि आता टायमर अर्ध्या तासासाठी ठेवते. अर्ध्या तासासाठी मी ठेवलेलं आहे इथं. हे मार्क्यूचं आहे, मार्क्यू छान आहे. आता ह्याच्याकडं 25 मिनटं कंप्लीट झाल्यावर, कारण 20 ते 25 मिनिमम 25 मिनटं तरी झाल्यावरच ओटीजीला ओपन करायचं असतं, म्हणजे त्यातलं टेम्परेचर व्यवस्थित सेट झालेलं असतं. मग मी खोलून जे आहे वर ठेवलेलं रॅक खाली केलं आहे, खाली ठेवलेला पॅन वर ठेवलं आहे. म्हणजे अगोदर हे वरून मस्त ब्राऊन झालं होतं, खाली याला व्हायचं बाकी होतं, त्यामुळं मग मी अदलाबदली केलं आहे. आणि इथं वरून हे झालेलं नव्हतं आणि खालून तुम्ही बघू शकता पफ झालेलं आहे मस्त. त्यामुळे मी जागा यांची चेंज केली. खरं तर वेगवेगळंच ठेवायला पाहिजे होतं, अगोदर हे आणि मग नंतर हे. पण आता खूप उशीर झाला आहे, मी आता रात्रीचं करत आहे. हे 11:30-12 होत आलेले आहेत, त्यामुळं मी आता म्हटलं वेगवेगळं कुठं करत बसू, उशीर होईल खूप, म्हणून मी एकत्रच करायला घेतलं. हे दोन्ही एकत्रच ठेवलं, पण काही हरकत नाही, आपण आलटून पलटून ठेवून याला व्यवस्थित करू शकतो सेट. आणि तर ठेवलं होतं टेम्परेचर मी 20 मिनटासाठी, आणि हे होऊन जाईल. बघा मस्त बाहेर काढल्यावर दाखवते मी, मस्त रंग येत आहे याचा. केलं आहे आपले क्रोशंट एकदम रेडी आहेत. किती मस्त कलर आला. तर चला यांना बाहेर काढूया, थोडंसं ओपन करू. तिकडे झाले, जागेवरून हल्लेत, मस्त झालं ना, सुंदर कलर आला. आवाज येतोय का आरवचा? यमी चालू आहे त्याचा. खाली स्टँड घेतलं होतं मी ठेवायला. हे खूप गरम आहे, अति गरम आहे. यमी यमी यमी. मग मला बनवून देत नव्हता आणि आता झाल्यावर बघून म्हणतोय यमी यमी. काय आता पाहिजे तुला? याच्यावर बटर लावायचं आपल्याला. थांब जरा, बटर लावून घेऊ. बटर, ते मी बटर बोलते पण बोलताना बटल होतं, ते काय माहिती का. बटर लावून घेऊ चला. किंवा बटर नाही करणं गरजेचं आहे, म्हणजे सॉफ्ट होतात पूर्ण.
किती सुंदर कलर आलाय ना याचा. सगळ्यांना आधी मी लावून घेते. आरव चिडायला लागलाय त्याला देत नाही म्हणून. चला, खूप उशीर झालाय आता. 40 मिनिटं लावले होते ना मी, तर आता ना 1 वाजत आलाय. खूप उशीर झालाय. मी फटाफट हे सर्वांना लावून घेते. मी इथं सर्वांना बटर लावून घेतलेला आहे. मस्त झालेलं आहे ते एकदम. याच्यामध्ये जे 3 होते, सॉरी 4 होते, यातलं एक तर इथं आहे, 2 मी याच्यामध्ये ॲडजस्ट केलं आहे. आता मला फोटो काढायचा आहे म्हणून. हे ब्लॅक ब्लॅक झालं आहे, बटर पेपर बेक झालं आहे ना आता. आणि एक आरवला दिलं मी, त्याला राहवत नव्हतं, यम्मी यम्मी करत होतं शेजारी थांबून. मग हे दिसत आहे का किती मस्त आतमधून पण लेअरिंग झालेले आहेत याचे. 2 क्रोशंट जे होते त्यात मी चॉकलेट नव्हतं टाकलं. मग हे त्यातलंच एक दिलं मी. म्हणजे यातलं मला यात होतं ते 4 होते, 4पैकी 2 असे होते की त्यात चॉकलेट नव्हतं. पण मी जे दिलं तेच नेमकं चॉकलेटवालं नाही निघालं. पण एकदम मस्त लागत आहे. मी खाऊन दाखवते थांबा. मस्त किती क्रंची झाले ना, खाताना समजत असेल. बाहेरून आता हे खूप गरम आहे, थंड झालं ना की थोडंसं सॉफ्ट पण होईल. बाहेरून हे हलकंसं हार्ड राहील, कडक राहील, आतमधून सॉफ्ट राहील. हे असं खारीसारखं लागत आहे, खारी टोस्ट. मस्त थोडंसं थंड झालं ना की छान सॉफ्ट होईल. मस्त तयार झालेत आपले इथे क्रोशंट. याला मस्त डब्यामध्ये ठेवूयात हवा बंद करून. आणि चला, मी चॉकलेटवाला क्रोशंट कट करून दाखवते. हे बघा किती मस्त झाले ना, यमी यमी चॉकलेट. गरम असताना हे मेल्टेड असणार आहे चॉकलेट, आणि जसं थंड होतील मग चॉकलेट पण जमेल याच्यामध्ये. तर चला, तर मग एन्जॉय करूया. याला आपण चहासोबत पण खाऊया, मस्त लागेल. आणि खरंच हे छान लागत आहे. चहामध्ये पण खाल्लं आम्ही.